उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत। उद्धव ठाकरे यांची शिवतीर्थावर राज ठाकरेंसोबत गेल्या अर्धा तासापासून चर्चा सुरू आहे। जागा वाटपासंदर्भात दोघांमध्ये चर्चेची शक्यता वर्तवली जाते। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत। कृष्णात, तुम्ही स्वतः शिवतीर्थाबाहेर आहात। गेल्या अर्धा तासापासून ठाकरे बंधूंची चर्चा सुरू आहे। अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। जागा वाटपासंदर्भात चर्चेची ही शक्यता वर्तवली जाते। प्राची, जागा वाटपाची चर्चा तर असणारच आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मुंबई महापालिका निवडणुकीची प्रारूप यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे आणि याविषयी अनेक हरकती व सूचना दाखल होताना दिसत आहेत। कारण या यादीमध्ये अनेक दोष असलेले पाहायला मिळत आहेत। चुकीची यादी आहे, अनेक नावं दुबार आहेत, लाखोंची नावं अशा प्रकारे असल्याचं समोर येताना पाहायला मिळते। काहींचे ज्या इमारती आहेत त्या वेगळ्या प्रभागात पडलेल्या आहेत। अशा प्रकारे वेगवेगळे जे अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत त्या संदर्भात हरकती व सूचना ज्या आहेत त्या मांडण्याची मुदतवाढ मागितली गेली होती दोन्ही ठाकरे बंधूंच्या वतीनं, परंतु केवळ 5 दिवसांची मुदतवाढ दिली गेलेली आहे। 21 दिवसांची मुदतवाढ मागितली गेली होती आणि हरकती व सूचना दाखल करण्यासाठी केवळ आता 5 दिवस दिले गेलेले आहेत। त्यामुळे या 3 डिसेंबरपर्यंत कशा प्रकारे हरकती व सूचना मांडायच्या, त्यासाठी कशा प्रकारची रणनीती आखणं गरजेचं आहे। प्रत्येक शाखावार, अगदी मनसे शाखा असू दे किंवा शिवसेना ठाकरे गटाची शाखा असू दे, या दोन्ही पक्षांच्या शाखावर सध्या तेच चर्चा सुरू आहे। त्या संदर्भातल्या हरकती व सूचना मांडल्या जात आहेत आणि 3 तारखेपर्यंत जास्तीत जास्त या प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना देण्याचे प्रयत्न हे दोन्ही पक्षांचे असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून येत्या काळामध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात किंवा आयोगासंदर्भात जी भूमिका आहे ती या संदर्भातली रणनीती जी आहे ती दोन्ही ठाकरे बंधूंच्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। कारण सध्या जागा वाटपाच्या काही चर्चा ज्या आहेत त्या यापूर्वी झालेल्या आहेत। दोन्ही ठाकरे बंधूंच्या जे दुसऱ्या फळीतील नेते आहेत त्याविषयी ही चर्चा देखील पुढे गेलेला पाहायला मिळत आहेत आणि साधारणतः प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 2 प्रभाग हे मनसेला देण्यासंदर्भात देखील चर्चा होताना पाहायला मिळते आणि साधारणतः 70 ते 75 जागा या शिवसेना ठाकरे गट मनसेला युतीमध्ये सोडू शकतो। परंतु या कोणत्या जागा असणार आहेत, कोणत्या जागांमध्ये सर्वाधिक जास्त मनसेची ताकद आहे, कोणत्या प्रभागात मनसे निवडून येऊ शकते, या संदर्भातल्या अनेक जे सर्वे आहेत ते केले जात आहेत, चाचण्या घेतल्या जात आहेत। तिथलं प्रबळ उमेदवार कोण असणार आहेत या संदर्भात देखील माहिती घेतली जात आहे आणि हीच चर्चा दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये होताना पाहायला मिळते। कृष्ण, असंच जोडलेले रहा। आपल्याकडे याच भेटी संदर्भात नवनाथ बन यांची प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूयात काय म्हणतायत ते। नियतीचा खेळ कसा असतो बघा। कालपर्यंत उद्धवजी ठाकरे मातोश्रीमध्ये बसून राहायचे आणि आता आपला पक्ष संपत आहे हे लक्षात आल्यानंतर शिवतीर्थावर जात आहेत आणि शिवतीर्थाचे उंबरठे झिजवण्याचा प्रयत्न करतायत। याआधी 2017ला जेव्हा राज ठाकरे यांनी टाळी मागितली होती तेव्हा उद्धवजी ठाकरे यांनी टाळी दिली नव्हती, तर त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला होता आणि आता स्वतः उद्धवजी ठाकरे हे राज ठाकरे यांची भेट घेत आहेत। भारतीय जनता पार्टीला याचा काहीही फरक पडणार नाही। भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांसोबत आणि मुंबईकरांसोबत उभी आहे। हे दोन्ही बंधू एकत्र आले तरी त्याचा मुंबई महापालिकेवर किंचितही परिणाम होणार नाही। मुंबई महापालिकेत महायुती स्पष्टपणे बहुमताने जिंकून येईल। जागा वाटप कसंही केलं, दोन्ही भावांचं जागा वाटप हो, दोन्ही भावाचं जागा वाटप न हो, याचा काहीही परिणाम होणार नाही। मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात महायुतीचा भगवा फडकेल। तर उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। गेल्या अर्धा तासापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट घडतीये। कृष्णात, तुम्ही स्वतः शिवतीर्थाबाहेर आहात आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट होतीये। तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे की इतर कोणतेही नेते सध्या उपस्थित नाहीयेत, मात्र जर जागा वाटपासंदर्भात चर्चा करायची असेल तर इतर महत्त्वाचे नेते त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतायत का? नक्कीच जर जागा वाटपाची चर्चा होणार असेल आणि त्या संदर्भात थेटपणे अंतिम जागा वाटप होणार असेल तेव्हा मात्र अशा प्रकारचे दोन्ही पक्षांचे नेते हे सहभागी होऊ शकतात। परंतु या अगोदर जागा वाटपाच्या संदर्भात दोन्ही पक्षातल्या नेत्यांच्या काही प्राथमिक चर्चेच्या फेरी या पूर्ण झालेल्या पाहायला मिळत आहेत आणि या चर्चेच्या फेरी पूर्ण झाल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू जेव्हा त्यावर विचार करतील आणि अंतिम हात फिरवतील त्यावेळी मात्र दोन्ही पक्षाचे नेते
नेते हे या बैठकीमध्ये सहभागी असू शकतात, परंतु सध्या तरी दोन्ही ठाकरे बंधूंच्या मध्ये जी चर्चा सुरू असणार आहे त्यामधले जे प्रामुख्याने विषय असणार आहेत ते मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात जी प्रारूप यादी जाहीर झालेली आहे त्याच्यावरच्या हरकतीवर सूचना कधीपर्यंत दाखल करायच्या, त्याचबरोबर सध्या नगरपालिका नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका होऊ गाठलेल्या आहेत 2 तारखेला त्या संदर्भातली देखील चर्चा आहे. कारण बऱ्याच ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधूंचे पक्ष हे एकत्रित लढताना पाहायला मिळत आहेत. तिथं कशा प्रकारची कुठल्या शहरामध्ये नगरपंचायतीमध्ये नगरपालिकांमध्ये परिस्थिती आहे तिथला देखील आढावा घेतला जाऊ शकतो. त्याचबरोबर शुक्रवारी सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार आहे की त्या सुनावणी होते जी 50%च्या वरती ज्या ठिकाणी आरक्षण गेलेलं आहे त्या संदर्भात जर निकाल काय येऊ शकतो, जर पुढे निकाल ढकलला किंवा निवडणुका थांबवल्या गेल्या, निवडणुकांना स्टे दिला तर कशा प्रकारची रणनीती असणार आहे. जरी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात याचा कुठलाही फरक पडणार नाही आहे, कारण मुंबईत कुठले जे आरक्षण आहे तेच 50%च्या आतमध्येच आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर थेटपणे परिणाम या सुप्रीम कोर्टाच्या निकालचा शुक्रवारी होणार नाही आहे. त्या संदर्भातली रणनीती ही तशीच असणार आहे, कारण त्यामुळं जानेवारी महिन्यामध्ये ज्या निवडणुका मुंबई महापालिकेच्या होऊ घातलेल्या आहेत त्यावर कुठलाही परिणाम होणार नसल्याची माहिती सध्या मिळते. परंतु इतर महापालिकांच्या निवडणुका आहेत आणि जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुका आहेत त्याच्यावर कशा प्रकारचा परिणाम होऊ शकतो, खास करून त्या लांबणीवर पाडल्या जाऊ शकतात का. आणि त्याचबरोबर जर शुक्रवारी निकाल दिला गेला की ज्या ठिकाणी 50%च्या वरती आरक्षण गेलेलं आहे त्या ठिकाणचं नव्यानं आरक्षण करा आणि ते 50%च्या आतमध्ये ठेवा तर मात्र या संपूर्ण निवडणुका ह्या लांबणीवर पडू शकतात. परंतु मुंबई महापालिका जर इतर महापालिकांच्या बरोबरच घ्यायची झाली तर मग पुन्हा त्या लांबणीवर पडल्या जाऊ शकतात. परंतु या सर्व चर्चा ज्या आहेत त्या दोन्ही ठाकरे बंधूंच्या मध्ये होताना पाहायला मिळतात. जागावाटपाची चर्चा तर नक्कीच असणार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीची चर्चा देखील होताना पाहायला मिळते, कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत तर राजकीय चर्चा तर होणार आहेच. दोन्ही पक्ष सुरुवात पहिल्यांदाच या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात आहे आणि या संदर्भातली जागा वाटपाची चर्चा ही प्रामुख्यानं अंतिम टप्प्यात जेव्हा येईल तेव्हा इतर नेते देखील सहभागी होतील. परंतु सध्या तरी ज्या प्राथमिक मतदानाच्या संदर्भात जागा वाटपाच्या चर्चा झालेल्या आहेत त्यावरच चर्चा ही दोन्ही ठाकरे बंधू करतायत का ते पाहण्यावर देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कृष्णात, जागा वाटपा सोबतच येत्या निवडणुकांमध्ये प्रचारासाठी कोणते महत्त्वाचे मुद्दे आपण घ्यायचे आणि प्रचार करायचे त्या मुद्द्यांनी असं या संदर्भात काही चर्चा होऊ शकते का, आणि ठाकरे बंधू असा कोणता मुद्दा घेऊन प्रचारासाठी बाहेर पडू शकतात? प्राची, दोन्ही ठाकरे बंधूंचं मुंबईतलं राजकारण असू दे किंवा महाराष्ट्रातलं राजकारण हे नेहमीच भावनिक पातळीवर नेलेलं पाहायला मिळत आहेत. आणि जर भावनिक पातळीवर न्यायचं झालं तर मराठी अमराठीचा मुद्दा हा सर्वाधिक जास्त मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मुंबईतल्या अनेक मतदारसंघांमध्ये मराठी मतांची जरी ताकद असली तरी बऱ्यापैकी जे अमराठी मतांची जी वाढती लोकसंख्या आहे, वाढते मतदार आहेत, त्यावर कशाप्रकारे ते मतदारसंघ कशा प्रकारे काबीज करता येतील. कारण मराठी मतांचं एकत्रीकरण करायचं झालं तर प्रामुख्यानं येत्या काळामध्ये कोणते मुद्दे घेतले गेले पाहिजेत. मराठी अमराठीचा वाद हा नेहमी तापट ठेवणं, तेवट ठेवणं हे सर्वाधिक जास्त दोन्ही ठाकरे बंधूंच्या दृष्टिकोनातून उपयोगाचं ठरणार आहे. परंतु दुसरीकडं भाजप शिवसेना शिंदेगड जो आहे तो मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी अमराठी वाद होऊ नये याचीच दक्षता घेताना पाहायला मिळते. जरी त्यामुळे राज्य सरकारच्या वतीनं किंवा गृह विभाग पोलिसांच्या वतीनं देखील अशा प्रकारे कुठलाही वाद मोठा होऊ नये याची काळजी सध्या सरकारच्या वतीने घेतली जात आहे. परंतु मराठी अमराठीचा मुद्दा हा प्रामुख्याने घेतला जात आहे. त्याचबरोबर अदानी समूहाला दिली जात असलेली मुंबईतली कामे आहेत, मुंबईतल्या जागा ज्या धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या नावाखाली दिल्या जात आहेत तो प्रामुख्यानं मुद्दा आहे. गुजरातींचं वाढतं प्रभुत्व जे मुंबईत पाहायला मिळतं त्यावर कशा प्रकारे मात करायची अशा प्रकारची एक रणनीती प्रामुख्यानं या दोन्ही ठाकरे बंधूमध्ये असू शकते. आणि प्रामुख्यानं जो एक भावनिक मुद्दा घेऊन जायचा असेल, मुंबईत मराठीचं अस्तित्व टेकवायचं
मिळवायचा असेल तर राज ठाकरे यांनी सांगितलं की ही शेवटचीच मराठी माणसांसाठी निवडणूक आहे. मागच्याच आठवड्यात त्यांनी या संदर्भातली स्पष्ट भाषणामध्ये आपलं मत सांगितलेलं आहे, भूमिका सांगितलेलं आहे. त्यामुळं येत्या काळामध्ये देखील दोन्ही ठाकरे बंधू हे मराठी अमराठीच्या संदर्भातच जास्तीत जास्त तोच मुद्दा घेऊन पुढे जातील अशा प्रकारची एक शक्यता दिसून येते. कृष्णात, या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत, त्यामुळे या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर खूप मोठा फरक पाहायला मिळू शकतो का? कारण ही पहिलीच निवडणूक असेल. प्राची, पाहायला गेलं तर मराठी बहुल विभागामध्ये नक्कीच हा फरक पडू शकतो. काही ठिकाणी तर एकतर्फी निवडणुका होतील अशा प्रकारची स्थिती मराठी भागामध्ये होऊ शकेल. परंतु इतर अमराठी भाग ज्या ठिकाणी सर्वाधिक जास्त पश्चिम उपनगरांमध्ये सर्वाधिक जास्त अमराठी राहतात किंवा एक भाजपचं प्रभुत्व असलेलं पाहायला मिळतं. कारण उत्तर भारतीय आहेत, गुजराती मतदार आहेत आणि हा जो भाजपच्या पाठीशी राहिलेला हा जो मतदार आहे तो आपल्याकडे वळवायचा असेल तर काँग्रेससोबत असणं गरजेचं आहे. कारण काँग्रेसची जी वोट बँक आहे ती आपल्याला सोबत करेल आणि त्यांची मतं आपल्याला ट्रान्सफर व्हायची असतील तर काँग्रेस किती महत्त्वाचं आहे हे देखील येत्या काळामध्ये स्पष्ट होतं आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून काँग्रेसला सोबत घ्यायचं आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोबत घ्यायचं आणि मुंबईची महापालिका निवडणूक कुठल्याही परिस्थितीत जिंकायची अशी प्रकारची रणनीती ही शिवसेना ठाकरे गटाची आहे. परंतु त्यासाठी काँग्रेसचं मन हे वळवण्याचा प्रयत्न हा दोन्ही ठाकरे बंधूंकडून केला जातोय का ते पाहणं सर्वाधिक जास्त महत्त्वाचं आहे. परंतु भाजपची रणनीती देखील तशाच प्रकारची असणार आहे. भाजपचे जे ट्रिपल इंजिन सरकार म्हटलं जातं कारण केंद्रात आहे, राज्यात आहे, तर मुंबई महापालिकेत देखील अशा प्रकारचा एक प्रचार त्यांचा असू शकतो. त्याचबरोबर जी सर्वाधिक जास्त अमराठी लोकांची वोट बँक बांधली गेलेली आहे ती भाजपकडून बांधली गेलेली आहे आणि त्याचा सर्वाधिक जास्त फायदा हा पश्चिम उपनगरामध्ये भाजपला मागच्या वेळी देखील मिळाला होता. 2017च्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ज्यावेळी त्यांचे 82 नगरसेवक निवडून आले होते त्यामध्ये सर्वाधिक जास्त निवडून आले होते ते पश्चिम उपनगरामधून आले होते. बांद्रापासून दहिसरपर्यंतचा हा पश्चिम उपनगराचा भाग हा खास करून दोन्ही ठाकरे बंधूंसाठी डोकेदुखीचा ठरू शकतो आणि त्या ठिकाणी जर निवडून यायचं झालं तर आपली काय रणनीती असावी असा प्रकारचा एक मुद्दा दोन्ही ठाकरे बंधूंच्या या चर्चेमध्ये देखील चर्चेला जाऊ शकतो. कृष्ण, सध्या ठाकरे बंधूंची जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे अशी शक्यता आहे. मात्र जर काँग्रेसचं मन वळवलं गेलं आणि काँग्रेसनं मनसेला सोबत घेण्याचा निर्णय घेतला किंवा एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर या 4 पक्षांमधलं जागा वाटप कसं असू शकतं? नक्कीच प्राची, पाहायला गेलं तर जर 4 पक्ष एकत्र येणार असतील महाविकास आघाडी म्हणून मनसे महाविकास आघाडीमध्ये सामील होणार असेल तर जागा वाटप अत्यंत डोकेदुखीचं ठरू शकतं. कारण सर्वाधिक जास्त नगरसेवक हे शिवसेना ठाकरे गटाकडे आहेत. ज्यापैकी जवळपास 90 नगरसेवक ज्यातले अनेक नगरसेवक हे मनसेमधून 7 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले होते. त्यानंतर शिवसेनेतले जवळपास 41 नगरसेवक शिवसेना शिंदे गटामध्ये गेलेले आहेत. त्या ठिकाणी देखील दावा शिवसेना ठाकरे गटाचाच असणार आहे. त्यामुळे 227 ज्या जागा आहेत, प्रभाग आहेत ते 4 पक्षामध्ये कशाप्रकारे वाटून घ्यायचं हा सर्वाधिक जास्त एक कळीचा मुद्दा असणार आहे. परंतु तसं पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी काँग्रेसची ताकद असणार आहे त्या ठिकाणी काँग्रेसला सर्वाधिक जास्त उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसची ज्या ठिकाणी ताकद असणार आहे त्या ठिकाणी आणि जे मागच्या वेळी जिथं नगरसेवक निवडून आलेले आहेत, ज्या ठिकाणी काँग्रेसचे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्या जागा त्या पक्षाला दिल्या जातील आणि राष्ट्रवादी काँग्रेस ज्या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्या पक्षाला तिथं दिल्या जातील. अशा प्रकारचं एक प्राथमिक जागा वाटपाची चर्चा त्या ठिकाणी होऊ शकते. परंतु काँग्रेस सोबत आली तर हा पुढचा प्रश्न आहे, जर तरचा प्रश्न आहे. कारण त्यामध्ये जागा वाटपाचं पूर्ण समीकरणं ही बदलू शकतात. परंतु त्या दृष्टिकोनातून देखील हा विचार हा दोन्ही ठाकरे बंधूंना करावा लागेल. कारण काही स्वतःच्या जागा देखील दोन्ही ठाकरे बंधूंना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडावं लागतील. एक महाविकास आघाडी म्हणून, मित्रपक्ष म्हणून त्या संदर्भात काही जागा वाटपासंदर्भातल्या काही पडती भूमिका देखील ठाकरे बंधूंना घ्यावं लागेल. परंतु सर्वाधिक जास्त जागा साधारणतः शिवसेना ठाकरे गटच लढेल अशी एक प्रकारची शक्यता आहे. जवळपास 150 जागा ह्या शिवसेना ठाकरे गट लढू शकतो. कारण त्या ठिकाणी त्यांचे प्रबळ संघटन आहे आणि त्या ठिकाणी त्या सर्वाधिक जास्त ताकद त्या ठिकाणी आहे. अशा ठिकाणी शिवसेना ठाकरे गट मजबूतीनं त्या ठिकाणी आपले उमेदवार उतरवू शकतो. नक्कीच कृष्णा, आता
तर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पाऊण तास झालाय ठाकरे बंधूंची ही भेट सुरू आहे. आता उद्धव ठाकरे बाहेर आल्यानंतरच कळेल की नेमकं या दोघांमध्ये काय चर्चा झालेली आहे, काय इतर काही संदर्भात चर्चा झाली का. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.